नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण अनुपान प्रयोग यातील रोगानुसार अनुपान या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. अनुपान प्रयोग ह्या टॉपिकच्या नोट्सचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यातीलच एक पार्ट म्हणजे रोगानुसार अनुपान. त्यामध्ये सुरुवातीला कैशोर गुगुळ, त्यामध्ये अनुपान वासादिक वात नेत्ररोगामध्ये, त्यानंतर गुल्मादी रोगांमध्ये वरुणादिक वात आणि व्रण किंवा कुष्ठामध्ये खदिरक वात हा अनुपान द्यावा. त्यानंतरचा कल्प आहे कांकायन गुटिका, त्यामध्ये गुल्मामध्ये मद्य किंवा आम्ल, त्यानंतर वातज गुल्मामध्ये मद्य, त्यानंतर पित्तज गुल्मामध्ये गोदुग्ध, कफज गुल्मामध्ये गोमूत्र, तिरदोषज गुल्मामध्ये दशमूळ क्वाथ हा अनुपान द्यावा. त्यानंतर आहे योगराज गुगुळ, त्यामध्ये कफज रोगांमध्ये आरगवदादिक वात, कुष्ठरोगामध्ये निंबक वात, शोथ व शूल यामध्ये पिंपळिक वात व नेत्ररोगामध्ये त्रिफळक वात अनुपान द्यावा. नेक्स्ट कल्प आहे नारायण चूर्ण, त्यामध्ये अजीर्णामध्ये गरम जल, अतिसारामध्ये दधी, त्यानंतर स्थावर विषामध्ये घृत आणि उदर रोगांमध्ये उंटणीचे दूध हे अनुपान म्हणून द्यावे. नेक्स्ट आहे रससिंदूर. रससिंदूरमध्ये नवज्वरात तुळशी स्वरसचा अनुपान द्यावा. जीर्णज्वर किंवा प्रमेहामध्ये गिलोय, त्यानंतर अपस्मारामध्ये वचामूळ आणि पांडुरोगामध्ये लोहभस्म हे अनुपान द्यावे. रसपर्पटी या कल्पाचा उपयोग करताना आरशामध्ये गोमूत्रासोबत द्यावा. त्यानंतर वातज्वरामध्ये दशमूळ क्वाथ आणि अपस्मारामध्ये ब्राह्मी स्वरस हे अनुपान स्वरूपात द्यावे. तर मागे जो आपण अनुपान प्रयोग म्हणून जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्या नोट्स बनवल्या आहेत, तर त्यातीलच हा एक राहिलेला पॉईंट होता. तर याच्यासुद्धा नोट्स आज तुम्हाला दिलेल्या आहेत. तर असंच जर काही राहिलेलं असेल तर ते तुम्ही कमेंट करू शकता. त्याच्यासुद्धा नोट्स नक्कीच आपण चॅनलवर अपलोड करू. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.